मोबाईल फुटल्याने मुलगा सतत आईवडिलांकडे मोबाईलची मागणी करत होता. मात्र थोडे दिवस थांब, पैसे आले की आपण मोबाईल घेऊ, असे आईवडिलांनी सांगितल्याने नाराज झालेल्या 21 वर्षीय BBAच्या विद्यार्थ्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. प्रणव जगदीश मायाचारी असे त्याचे नाव आहे. मोहोळ शहरात असलेल्या जिजाऊ अपार्टमेंटमध्ये 4 एप्रिल रोजी सकाळी मुलाने आत्महत्या केल्याची ही घटना उघडकीस आली. 3 एप्रिल रोजी रात्री 10 वाजताचे सुमारास प्रणव हा जेवण करून घराच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या खोलीमध्ये झोपण्यासाठी गेला होता. 4 रोजी सकाळी 7:30 सुमारास प्रणव अजून खाली कसा आला नाही हे पाहण्यासाठी त्याची आई तो झोपलेल्या खोलीजवळ गेली. त्या खोलीचा दरवाजा बंद असल्याने त्यांनी प्रणव यास आवाज दिला. आतून काहीही प्रतिसाद न आल्याने त्यांनी प्रणवचे वडील जगदीश यांना बोलावून घेतले. खोलीचा दरवाजा तोडून रूममध्ये जाऊन पाहिले. त्यावेळी प्रणव हा नायलॉनच्या रस्सीने छताचे पंख्यास गळफास घेतलेला आढळला. तात्काळ त्यास गळफास सोडून ग्रामीण रुग्णालय मोहोळ येथे दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत जगदीश मायाचारी यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात खबर दिली. अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास सपोनी चंद्रकांत आदलिंगे करीत आहेत.